नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपला मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कोकणकर योगेश. तर आता आम्ही सगळे 5 परतावनं म्हणजेच माघारी जातात ना 15 जणं, लाईक असं काहीतरी आहेत आणि गावाला जेवण असतं. तर आम्ही खारेपाटणला चाललो आहे, प्राचीच्या माहेरला, म्हणजेच माझं मामाचं घर तिकडे. आता निघतोय. गाडी बुक गाडी आहे इथे एका काकांची, त्यांची घेऊन. चला सगळे चालले. बाय बाय. चल प्राची, चल. भाऊ जा आता. कधी येशील? बाबू सांग आमच्याकडे येऊ आता, है ना? बाय बाय. बाय बाय कर. प्राचीपेक्षा त्याला जास्त अटेन्शन भेटते. प्राची को कोई इज्जत नाही दे ना. आम्ही नाही येणार परत. म्हणून तू मला हे कर. माझे म्हणतो तुझ्याकडे बाबूला तर टेन्शन देतात जास्त. बाबू लाडका आहे गावाचा. जेवतोय जास्त जेवू येवा. माफ तुझा जेवतोय. असं पूर्ण चढून आलोय एवढं खालून, आणि ते पण एवढे हॅवी बॅग घेऊन. आहे का? ट्रॅकिंगपेक्षा कमी नाही. एका प्रकारे ट्रॅकिंगच झाली माझी. झाडं तोडली आहेत. मस्त वाटते. हे एक दिवस कसा गेला समजलाच नाही. खूप मोठा गेला आणि मस्त वाटलं. डिझेल घालायला. हाय. मामाच्या गावाला जाऊया. पण हिरो गॉगल बिगल ना काय विचारतो? खयच्या बाजारात घेतलं बाबा? खारेपाटण. खारेपाटणच्या बाजारात घेतलं असते. चला. खारेपाटण, संभाजीनगर, गुरववाडी विकास मित्र मंडळ. आली मध्ये येड मध्ये आलीस. तुम बीच में आया. पायावर पाणी घालायला. आलीस. थांब गं. चढावला तो. नाही राहू दे, थांब. झाला आलं. चला नाव घ्या. त्या पाठ आहे ना त्याचे. नाव पाठ आहेत ना. नाव घेऊ सांग. नाव घेऊन सांग. हा, नाव घेतलं पद्धत आहे ती. दोघांनी पण. चल बोला. चल मावशी गेलो. या काय ती भाजी नाही नाही, ती भाजी आता शिळी झाली. जाऊ दे. नवीन नवीन काहीतरी घे. घे पटकन. एवढा विचार काय करतो? मी पण नाही केलं होतं एवढा विचार. सासरचे शॉक झाले होते मोठा नाव ऐकून. घे लवकर. आम्ही उभं राहिलो बाहेर पाठी. घे. त्याला आठवत नाही. आठवणी घे. त्याशिवाय आत नाही. घे ना पटकन. काय घेतलेलं चालेल. परत घे. घे. गुगल खोल, मोबाईल खोल. घे लगेच. हे सांगतोय. काय तर हा पण सांगू. लग्न तिचं झालंय. तुला बाहेर जावं लागेल ना. हा मग हे तुला येत असेल तर तू सांग. ते घे. जे येतं ते घे. हा. सासराच्या 2 वाट्या. सासर आणि माहेर. प्रशांतरावांचं नाव घेते. तिला मोठा घेते. आणि त्याला घेऊ दे. हा
नाही आज काय काय विचारलं आपण घ्या लवकर. त्यांचं काय तो कोणता होता शंकराच्या पेंडीवर काय तो घे काहीतरी शंकराच्या पिठीवर बेल चला नेक्स्ट टाइमला पाठ करून या असे देऊ नका. हा मामा चला नवरदेव नवरी आलेली आहे माहेरी. चला आता जेवू. कसं वाटतं तुला माहेरी येऊन? रड काहीतरी रड काहीतरी. काय बोललो ना ते असते. हा नाही बस सीमाताई पण काम करते. तर जेवणाची तयारी चालली आहे. तिखट जेवण काय काय आहे? वडे आणि फिरवलीच नाही. वडे आणि काय काय आहे? खाता हो सगळे कामं करता मी. बोला दिसता बोला काय काय जेवणात? चिकन, चिकन राईस, सांबार, डाळ भात लोणचा पापड मिरची. चिकन सोबत लोणचा. वाढलं होतं कोणाच्या बापसाने असं. बापसान पण त्याच्यात हे दादा. चिकन बरोबर लोणचं पापड वाढतं. आम्ही खात आहोत लाजाळूचं झाड. चल कमी पडतील ना. घ्या थंड आणला घ्या. होय आता आम्ही कालभैरवाच्या मंदिरात आलो आहे दर्शन करायला नवीन जोडप्याचं. हा माझ्या मम्मीकडचा म्हणजे तिच्या माहेरचा बोलतात ना मेन देवस्थान ते आहे. गणेश शंकराची पिंडी. असं सगळं एकत्र तसं तीनदा असं टेकव चल टेकव बस. आता तांदूळ टाकायचे त्यांनी पाया पड तुझ्याला प्रशांत वालम प्रशांत बाबा वालम बाबा गावात बाबा माहिती बाबा नवीन लग्न करून ढकले बाबा पूजा करणार आदिजात बाबा गाव गुंजा बाबा वालम गाव गाव बाबा नानार गाव भूमी पाणी हात दिल्याचा भूमी भरलेले आहे भरली होती त्या बाबतीत जिल्हा मान्य करून बाबा असलेले काय काही असले पत्र धंद्या करून भांडेगाडी करून डबा करून बाबा अवलादी तुमच्या आपल्याला आपण असले काढून नासा खाता करून त्या कामातून होणार कामातून भटणी कामा करून नाच घालून हंडेला पाहिजे आपल्या आपल्या कुटुंबाला सुख समाधान शांती पुरा बाबा दिलाजा करून या सर्वेशी मायबापा सांभाळ तर मित्रांनो आता आम्ही दुर्गादेवीच्या मंदिरात आलो आहे. मी आत्ता रिसेंटली 1 वर्ष आधी आलेलो मम्मीसोबत.
आणि हा किल्ला आहे खारेपाटणचा, शिवाजी महाराज होते ना त्यांनी बांधलेला त्या काळात. ॲक्च्युली भुहेरी मार्ग आहे हा, म्हणजे घोडदळ म्हणजे जेव्हा ते घोड्यांनी किंवा यायचे ना तेव्हा त्या वाटेने यायचे आणि तेव्हा त्यांनी हा मंदिर बांधलेला दुर्गादेवीचा. आणि बघा हे सगळे डोंगर असा रस्ता बिस्ता सगळं होतं, मस्त होतं हा व्ह्यू. सगळी माहिती या बोर्डावरती दिलेली आहे त्यांनी. किल्ल्याची उंची 80 मीटर होती. 8व्या शतकात बांधलेला हा शिलाहार राजांची राजधानी होती. 785 ते 820 या कालखंडात हा उभा केलेला किल्ला. बस इतिहास चांगलं होतं, मी अजून वाचलं तर नाही पण असं बोललं जातं की इतिहास मस्त आहे. आणि हे आमचं दुर्गादेवीचं मंदिर. हे 2 राखणदार या साईडला जरा राचीकडे कॅमेरा आला की राची लगेच हसता. मी आता 1 वर्ष आधी आलो तेव्हा बघितलेलं. विजयदुर्ग किल्ल्यात पण जायचं आहे मला चढायला. काय करणार, तुमच्या सुट्ट्या संपल्या दोघांच्या. मालवण ट्रिप काढून येऊया आपण. मी येतो तुमचा काय ते गायडर बनून, मी तुमका गाईड करता सगळा आहे की नाही. हे बघ शिवकालीन भुहेरी मार्ग. बघा कसा हा रस्ता त्या काळी बांधलेला. अण्णा आपल्याला माहिती देईल. कसे चढायचे सगळे आहे ग. मेन तर सगळं खाली. हे इथूनच बघा बस झालं, तुम्ही जास्त आहात येऊ नका. दाखवा ना आधी होता लाकडे टाकून भिजवून टाकलं. घोडे नाही, घोडे आणायचे इथून म्हणतात. हा तेव्हा शॉर्टकट होता, तिकडे नदीवर जायचा. तो डायरेक्ट नदीच्या इथे कुठेतरी तो संपायचा. भाऊजींकडचे सगळे मंडळी जेवायला बसलेत तिखट जेवणाला आणि इथे गावातले सगळे आलेत. चेतन साईड टू समोर हाय हाय उभा व्हिडिओ आलाय, उभा व्हिडिओ आलाय उभा.
असा सीन मध्ये दोघांच्या अंगावरनं चाक काढतायत म्हणजेच नजर काढतायत. आमच्या कोकणात त्याला चाक बोलतात, चाक काढणं. त्यांच्या इथे तुम्ही दोघांनी पण एकमेकांवरनं काढला ना? हो ती दोघं पण एकमेकांवर काढतात गो. एका थांब, थांब. हाताने आता रतिका थांब. पूर्ण दोघांवर बरोबर बरोबर शरे, शरे. दोघांवर ना एकत्र. त्यांच्या 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 अरे दोघांवरनं नाही का ते काय? कसा कर उभा नाही. डोक्यावरनं नाही उभं राहून नाही नाही उभं राहून नाही 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 तू कोण काढ त्याच्यात. अरे दोघांवरनं काढायची आहे अशी. काल नाही का काढलात तुम्ही? कालच काढलात ना? दोघांवरनं काढ. प्राची म्हणता त्याला पण दे. तू दोघांवरनं बा असा घे खालून. पाण्यानं डाव्या हातात घ्या ती आणि दोघांच्या अंगावरून असं फिरवणे त्याच्यात टाका. डाव्या हातात दोघांवरनं त्याच्या पण आणि तुमच्या पण. हा आणि तुमच्या याच्यात. हा अरे वा. हा टाका त्याच्यात. प्राची म्हणतात भिंडिया चाक बघ. जावा घेऊन जावा. राची रडू नको, आराम जा. हे चालली बा तुझी मावशी. तिच्या नाही पाठी लागत तो. तिच्या पाठी नाही लागत. टाटा बाबू. काय कर टाटा. आता आम्ही यांच्या पार्टीत आलो. हे मागणी कर. शे मागणी काय नाही केलं. मागणी नाही केलं काय नाही केलं. हिला शिकवलं नाही, ट्रेनिंग नाही दिली. शे जाऊ दे आता. दिली आता खोलू नको. आता विषय संपला, पैसे घेतले. मागणी काय ट्रेनिंग दे आता. ट्रेनिंग दे तिला पुढच्या टायमाला. जाऊ दे आता. चला चला जाऊ दे. तू उशीर झालाय ना. कशा मी रागू. आपण देवगडला जाऊया सगळे. पाठी बसतास की कुठं बसता? जातोय जा. फोन करा. माझी एवढी जागा होय. बाय कर. टाटा कर मावशीला. बाय बाय कर. कर. रडू नको. हा तिकडं आहे.
पहिली बघ. जायची रडते हा, चला, चला 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 यो अरे ताई पण रडते काय हे आनंदात बाय करायचं आनंदात रडायचं नाही हसते हसते बाय करणे का मला रडू नाही आलं पण हा. हसते हसते बाय करणे का माहिती आहे. नवरा चांगला भारी आहे मग आणि आपल्या जवळच आहे सगळं तुम्ही पण विचारलाय आता मी सुरेखा मावशीकडे आलो आहे रामेश्वर नगरला अजी हसतंय बघ असं काय बोलते हसतंय बघ असं दात काढून नशीब तू ऑनलाईन होतेस ही आमची संजू आहे ही खूप कमी बोलते नुसते हसत बस दात टाकून ही कशी असते ही खूप कमी बोलते पण काय रे अण्णा मोन्या हा मग पोपटा घरी पोपट होता तेव्हा पोपटासारखी बोलत म्हणूनच ती आता नाही बोलत आहे मग तुम्हाला कंटाळा यायचा लहानपणी आमच्या इथं असायला असं कंटाळा करू नये मग अरे बोल तोंडात बोलायचं काय झाला तुला मोन्या बेव मोन्या मोने नाव बोल यार बोल मोने ठेवे नाव त्याचं नको बाबा चांगलं नाव आहे संजू उगाच मोन्या बिन्या काय नको मोनेच म्हणायला पाहिजे एकच आहे ना बोलत नाही म्हणून मोने नको नंतर तिच्या कॉलेजच्या शाळेचे फ्रेंड्स पण तिला तेच बोलते मग ते कसं वाटेल मन्यामध्ये माण्या चल येतो नंतरला परत आलो ये आला सपोजीचं ये येणार आहे बघूया आता मी आशा मावशीकडे आलो आहे हा जो आतला रूम आहे ना तो आमच्या पल्लूच आहे पण पल्लू नाही आले सो पल्लू येईल 4-5 दिवसात मग तेव्हा तिला जमलं तर परत भेटू या आमच्या पल्लूच्या ट्रॉफी आणि पल्लू काय बोलते अण्णा काय मॅच बघतेस बस बस मला आलो असेल पल्लू मग आता काय ती येणार की नाही बाबू नाव काय पांड्या पांड्या अशी अशी कर त्याला प्रेमाने हात फिरव तर मित्रांनो मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला ॲक्च्युली हे माझ्यासाठी खूप वर्षानंतर मी अनुभवलं 5 परतावणं याआधी लहान असताना मी ही एन्जॉय केलेली मुमेंट सो खूप वर्षानंतर मी बघितलं की 5 परतावण्यामध्ये तिखट जेवण असतं त्यानंतर नवरा नवरीकडून जे पाहुणे मंडळी असतात मुलाकडचे किंवा मुलीकडचे त्यांना मान दिला जातो नारळ दिला जातो सो आय होप तुम्हाला पण हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग गुड नाईट